कलम 263 आंतरराज्य परिषदा. मला सांगा आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करतं? तुम्हाला ऑप्शन देऊ. संसद, केंद्र सरकार, राष्ट्रपती. कोण स्थापन करतं? संसद, राष्ट्रपती, केंद्र सरकार. हे बघा राज्यसेवेला प्रश्न आलाय. संसद, राष्ट्रपती, केंद्र शासन. राष्ट्रपती. आंतरराज्यीय परिषदेचा स्थापना करण्याचा अधिकार आर्टिकल 263 नुसार राष्ट्रपतीचा आहे. नीट ऐका. 262 नुसार ऐका 262 नुसार लवाद कायदा करण्याचा अधिकार संसदेचा आहे. लवादाची स्थापना करण्याचा अधिकार केंद्र शासनाचा आहे. नाही कळालं ना? लक्ष नाही ना तुझं? मग अरे लेझर सारखं लक्ष असलं पाहिजे. डोक्याच्या वरून झालं ना? ओके इकडे बघा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा आंतरराज्यीय परिषद कोण स्थापन करतं? राष्ट्रपती. ओके. लवादाचा कायदा कोण करतं? लवादाची स्थापना कोण करतं? ओके. आंतरराज्यीय परिषद 263 कलमामध्ये असते. देशासाठी एकच असते. देशासाठी एकच असते. राज्यामधले वाद बाहेर काढायचे, त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावर राज्यांना सल्ला द्यायचा, हे काम ती करते. ह्याचा अध्यक्ष कोण असतो? प्राईम मिनिस्टर. सदस्य कोण असतात? सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री. कळतंय का? अजून पीएम कडे नॉमिनेट केलेले 6 कॅबिनेट मंत्री. त्यात राष्ट्रपती राजवटी केलेल्या राज्याचे सदस्य, कायमस्वरूपी आमंत्रित सदस्य म्हणून 10 केंद्रीय मंत्री. तुम्हाला कधी प्रश्न आला नाही पण कव्हर करा, काय अडचण नाही.